नमस्कार. आपल्या घराचा मुख्य भाग असतो तो म्हणजे आपलं किचन. जेवढं किचन स्वच्छ तेवढं आपण पण फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील करतो आणि त्यावरच आपली हेल्थ डिपेंडेंट असते, कारण आपलं अन्न इथे बनत असतं. त्यामुळे हा किचन नेहमी स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. तर ह्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघूयात. दर 10 दिवसांनी किंवा आठवड्याने आणि महिन्याने करायच्या स्वच्छता असतात, तर त्या आपण बघणार आहोत. तर आज मी अशीच आठवड्याची स्वच्छता करत होती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. तर त्यासाठी सर्वात प्रथम ओट्यावरचा जोही पसारा असतो, पसारा म्हणजे जे आपली भांडी लावायची असतात किंवा भांडी घासायची असतात, ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला काम करायला आपला ओटा व्यवस्थित रिकामाच राहील आणि नंतर आपल्याला मात्र कंटाळा येणार नाही त्या कामांचा. तर सर्वात प्रथम मी इकडे भांडे लावून घेत आहे, जे माझे भांडे घासून झाले. आपल्या रोजच्या स्वयंपाकात महत्त्वाचा लागणारा डब्बा म्हणजे हा मसाल्याचा डब्बा. आणि यात कसं होतं, किती पण नीट वापरला ना तरीसुद्धा इकडचा मसाला तिकडे किंवा खाली सांडणं हे प्रकार होतच असतं. त्यामुळे याची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. तसा मी इथे टिश्यू पेपर ठेवते, त्यामुळे इतका काही खराब होत नाही. पण आठवड्याला किंवा 10 दिवसांनी असं स्वच्छ करण्यातच मला चांगलं वाटतं, त्यामुळे मी असं करत असते. त्यानंतर दर आठवड्याला एक कपाट आवरायचं असं मी ठरवलेलं असतं. त्यामुळे कसं होतं की सगळे आपले कपाट जे असतात, ट्रॉली असतात, त्या ऑर्गनाईज राहतात. जसं हा चहा साखरेचा डब्याचा कप्पा आहे. रोजच्या रोज चहा साखरेचा डबा बाहेरून तर पुसला जातोच, पण आतून पण त्याची स्वच्छता खूप गरजेची असते. त्यामुळे 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी असा व्यवस्थित रिकामा करून आतून घासून पुसून घ्यायचा व्यवस्थित. तुम्ही बघू शकता थोडीफार साखर अशी डब्याला लागतेच, कारण आपण चहा गरम करतो, वाफवतो, तर त्याची वाफ असते ती लागून कधी-कधी अशी साखर चिटकू शकते आणि मग ते अजून जास्त खराब होऊ नये म्हणून डब्बे वेळोवेळी धुतले गेले पाहिजे. तर आज मी ठरवलं हे कपाट म्हणजे हे कॅबिनेट क्लीन करायचं. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता किती सामान इकडचं तिकडे ठेवलं जातं. होतं असं, कारण आपल्याला रोजची धावपळ आपली खूप असते, त्यामुळे कधी-कधी असं ठेवलं जातं आणि कधी-कधी अनावश्यक इतक्या वस्तू आपण कॅबिनेट्समध्ये ठेवून देतो, त्यामुळे एकदम सामानाची गर्दी होते आणि महत्त्वाची वस्तू कुठेतरी मागे राहते. तर असं न करता आपल्याला जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्याच कॅबिनेट्समध्ये ठेवायच्या, सुटसुटीत ठेवायचं. जसं आता मी इकडे कप ठेवत आहे जे रोजचे लागतात. काही लहान मुलांचे असतात, त्यांच्या आवडते, तर ते व्यवस्थित ठेवत आहे. व्यवस्थित पुसून ठेवत आहे, कारण रोजच्या रोज धुतले जातात आणि जे नाही लागत नेहमीच्या याच्यावर ते वरच्या कप्प्यात ठेवत आहे. त्यामुळे कसं होईल की सुटसुटीत होईल. तरी व्यवस्थित स्वच्छ पुसून मग ठेवलेला आहे. दुसरा महत्त्वाचा किचनचा भाग म्हणजे जे आपण पोळीच्या भांड्याला कणिक वापरतो तो डब्बा, तोही वेळोवेळी क्लीन करणं खूप गरजेचं असतं, कारण नाही म्हटलं तरी त्याच्यात पोळीची कणिक बुडवतो. पोळीला तेल असतं, त्यामुळे पीठ चिटकण्याची, इथे तिथे खराब होण्याची शक्यता असते. म्हणून तोही आठवड्याला क्लीन करणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे तेलाची भांडी, जी पण तुमची छोटं तेलाचं भांडं, किटली असते, तर ती वेळोवेळी स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं. किटलीतलं तेल कमी झालं किंवा संपलं, दुसरं तेल घालायच्या आधी किटली व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची, जेणेकरून ते चिकट होणार नाही. तेलाचे भांडे जर जास्त चिकट झाले तर ते क्लीन करण्यात आपली खूप एनर्जी जाते आणि वेळसुद्धा जातो. तर मी अशा प्रकारे इथे हे स्क्रबरच्या टोकाने असं व्यवस्थित गॅपमधली पण घाण काही असेल, तर पीठ असेल तर ती काढून घेणार आहे आणि स्वच्छ करून वाळवत ठेवणार आहे. त्यानंतर आपण ओट्यावर असे ट्रे ठेवतो की आपण त्याच्यात वस्तू ठेवायच्या असतात आपल्याला. तर हे जे खलबत्ते वगैरे आहेत, जे मला आलं लसूण कुटायला लागतात आणि आल्यासाठी लागतं, तर ते पण मी स्वच्छ पुसले. जर तुमचा स्टीलचा खलबत्ता असेल ना, तर धुतल्यावर लगेच तो कोरडा पुसून घ्या, वाळवत ठेवा, नाहीतर तो गंजायची शक्यता असते. त्यानंतर हा जो ट्रे आहे तो पण मी व्यवस्थित स्वच्छ धुणार आहे आणि त्यानंतर त्याची ही इथली जी जागा असते ती व्यवस्थित पुसून घेणार आहे. माझ्याकडे ऑल पर्पज असे क्लॉथ असतात, ते खूप उपयोगाचे पडतात, त्यामुळे मी क्लीन करून घेत आहे. आता ही टाईल्स मी नुसती ओल्या फडक्याने पुसणार आहे, पण महिन्यातून जेव्हा एकदा पुसते तेव्हा मी एकतर वाईप्सच्या मदतीने पुसते किंवा मग ऑल पर्पज क्लीनर किंवा मग डिशवॉशिंग लिक्विड आपलं थोडंसं पाण्यात घालून त्याचा असं व्यवस्थित मिक्स करून त्याच्याने पुसायची आणि परत स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची, अशाने पुसते. त्यामुळे ती व्यवस्थित मेंटेन राहते. त्याचप्रमाणे हे बाकीचे जे लोणच्याची बरणी वगैरे आहेत त्या मी व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत. तसंच हे चाकू आपण ज्याच्यात ठेवतो ते व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. कधी-कधी मी उन्हात पण ठेवते, त्यामुळे कसं होतं की वास लागत नाही गोष्टींना. शेवटी ते लाकूड आहे, त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कधीच अशी उष्टी कांद्याची सुरी त्यात ठेवू नका. नेहमी सुरी स्वच्छ धुवून पुसून मगच ठेवा. त्यानंतर हे जे टोस्टर असतं
त्याचप्रमाणे मिक्सर असतात, अजून काही आपल्या घरात उपकरणे असतील तर ते स्वच्छ पुसलेली पाहिजे. किचनची गॅजेट्स जे असतात ते आपल्याला स्वच्छ ठेवलीच पाहिजे. नाहीतर मग त्याच्यावर ना धूळ साचते. धुळीमुळे किंवा असं चिकटपणा असतो किचनमध्ये ऑलरेडी, तर त्याच्यात धूळ साचली की मग आपल्याला ते दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हा आपले खूप कष्ट करावे लागतात आणि आपला वेळ पण त्याच्यामुळे वाया जातो. त्याचप्रमाणे आपण चमचे एकतर ट्रॉलीत ठेवतो किंवा माशेवरती ठेवत असतो. तर ट्रॉलीत असतील तर ते ट्रॉलीमध्ये व्यवस्थित पेपर टाकून मग ठेवा. नाही आणि आता जसं मी इथे ठेवलेलं आहे तर मी हे पण भांडं आतून बाहेरून स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि इथे मी खूप एक्स्ट्राचे आपण कधी होतं की आपल्याला गरज नसते पण आपण एक्स्ट्राचं सामान ठेवत असतो. मी जसं म्हटली तसंच मी काही पळी उचटणी एक्स्ट्राच्या ठेवल्या होत्या. मी त्या सगळ्या काढून ठेवल्या आणि जेवढ्या मला मोजक्या लागतात मी तेवढ्याच ठेवणार आहे. तुम्ही ते बघू शकता. आता मी यात ठेवून देणार आहे. जेव्हा कधी पाहुणे येतील लागतील तेव्हा मी काढणार आहे. त्याचप्रमाणे चमच्याचं सुद्धा मी जे स्टँड होतं ते व्यवस्थित काढून स्वच्छ पुसून मग ठेवलेलं आहे. तर आता इकडे माझे चहा साखरेचे भांडे व्यवस्थित वाळले आहेत. तर मी त्याच्यात व्यवस्थित चहा साखर भरून ठेवलेली आहे, जी आपल्याला आठवड्याला पुरेल इतपत मी ठेवलेली आहे. त्यामुळे घडी चहा पावडर संपली, साखर संपली असं होत नाही. निदान 5-7 दिवसाचा तरी स्टॉक याच्यात व्यवस्थित मावतो. तर मी अशा प्रकारे कॅबिनेटसुद्धा हे व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपले मसाल्याचा डब्बा असतो तो जवळजवळ मी आठवडाभर पुरेल इतपत ठेवून देते त्याच्यात. कधी इन केस संपलं, कोणी पाहुणे आले, अजून लागलं तर परत घेता येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण फोडणी देतो आहे आणि मसाले संपले आहेत, मोहरी संपली, मग आपलं तेल तापतं आहे असं तरी नाही होत. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला अशी जर कामं आपण करून ठेवली तर आपला येणारा आठवडा खूप सोपा जातो आणि आपला वेळ खूप वाचतो. तर तुम्ही बघू शकता इथे माझी अशा प्रकारे ह्या कॉर्नरची सफाई पूर्ण झालेली आहे. त्यामुळे एकदम फ्रेश वाटतं. त्यानंतर ही जी मी त्याचा डबा काढून ठेवला होता त्याच्यात मी परत कणिक भरून घेणार आहे आणि तेलसुद्धा ठेवणार आहे. तसंच मला वाटलं की ह्या लोणच्याच्या बरण्या दुसरीकडे ठेवायच्या म्हणून मी त्या दुसरीकडे ठेवलेल्या आहेत. गॅस तर आपला रोजच स्वच्छ होतो. आपण रोज त्याला किती वेळा पुसत असतो, पण कधी अशी डीप क्लिनिंग करणंसुद्धा गरजेचं असतं. तर मी कुकटॉप क्लीनर जे असतात त्याचा वापर करून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि गॅस स्वच्छ करताना त्याच्या बटनाच्या इथली घाण पुसायला विसरायचं नाही. आणि बॉर्डर ज्या असतात गॅसच्या शेगडीच्या त्याही व्यवस्थित स्वच्छ पुसायच्या, कारण तिथे बऱ्याच वेळा पीठ किंवा आपलं तेलकट असं अटकलेलं असतं आणि मग ते जमा होत खूप खराब होतं. त्यामुळे अशी व्यवस्थित स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर मी पाण्यात फक्त 1 ते 2 ड्रॉप डिशवॉशिंग लिक्विडचे टाकलेले आहेत आणि स्वच्छ फडकं पिळून घेतलेलं आहे त्यात. आणि त्याचप्रमाणे आता हे कॅबिनेट्स मी त्याच्याने व्यवस्थित पुसून घेणार आहे. त्यानंतर परत एकदा कोरड्या टिश्यू पेपरने पुसून घेईल, जेणेकरून काही चुकूनसुद्धा ओलं असेल तर ते निघून जाईल. त्याचप्रमाणे जी आपली किचनची चिमणी असते तीसुद्धा वेळोवेळी क्लीन करणं खूप गरजेचं असतं. तर डीप क्लिनिंग मी याची नंतर करेल, पण आता हे व्यवस्थित असं बाहेरून आणि वरच्या भागावरून पुसणं खूप गरजेचं असतं. कारण आपल्या स्वयंपाकात आपण वेगवेगळ्या फोडणींचे वापर करत असतो, तेलाचा वापर करत असतो. त्यामुळे हे वरचा पृष्ठभाग जो असतो तो चिकट खूप होतो. त्यामुळे मी अशा प्रकारे स्वच्छ करून घेत आहे. त्याचप्रमाणे एक हात मी सगळ्या कॅबिनेट्सवर सुद्धा मारणार आहे, जेणेकरून कॅबिनेट्स क्लीन होतील. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर ते सुद्धा तुम्ही क्लीन करा आठवड्याला. त्यानंतर फ्रीजची स्वच्छता पण खूप महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे जे हँडल्सच्या इथं समजा तुमची काही धूळ असेल तर तुम्ही अशी जुन्या ब्रशच्या सहाय्याने क्लीन करून घेऊ शकतात. फ्रीज क्लिनिंग कसं करायचं याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही चेक करू शकतात. किचनमधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ही ट्रॅश असते, ती पण आतून बाहेरून स्वच्छ करणं आठवड्याला खूप गरजेचं असतं. आत अशी पिशवी लावली की आपली ट्रॅश जास्त खराब होत नाही. पिशवी चेंज केली की आपली ट्रॅश जशीच्या तशी राहते. त्यानंतर ही जी आपण भांडे ठेवायची आपली बास्केट असते तर ती पण वेळोवेळी क्लीन करणं खूप गरजेचं असतं. नाही रोज तर निदान 10 दिवसांनी क्लीन करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर या सिंकची सुद्धा डीप क्लिनिंग खूप गरजेची असते, नाही तर मग चिकटपणा येतो की मग ते आपल्यालाच बघायला चांगलं वाटत नाही. त्यामुळे नळाच्या इथलं कॉर्नर पाणी जिथून जातं तेही खूप स्वच्छ करणं गरजेचं असतं. तुम्ही बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर करू शकता, त्यामुळे सिंक एकदम स्वच्छ होतं आणि दिसायला सुद्धा. त्याचप्रमाणे जे आपले चॉपिंग बोर्ड असतात त्याची सुद्धा वेळोवेळी केअर गेली पाहिजे. तर मी इथं हा व्यवस्थित लिंबू आणि मिठाने स्वच्छ घासून पुसून आणि वाळवत ठेवायचा तो.
त्यानंतर आपण ज्याच्यात घासण्या ठेवतो किंवा आपलं जे काही सामान ठेवतो ब्रशेस वगैरे ते सुद्धा वेळोवेळी क्लीन करणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या ज्या घासण्या असतात त्या गरम पाण्यात थोडंसं डिशवॉशिंग लिक्विड टाकून अशा भिजत ठेवायच्या, जेणेकरून त्या डिसइन्फेक्ट होतील. कडक गरम पाण्यात ठेवून द्यायच्या. त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे आपलं किचन झाडणं आणि पुसणं. हे तर आपण दिवसातून कित्येक वेळा करत असतो, तरीसुद्धा ते घाण होतंच आणि ते आवरावंच लागतं. कसं असतं, घर जर स्वच्छ असेल तर आपलं मनसुद्धा प्रसन्न, आनंदी आणि पॉझिटिव्ह राहतं. त्यामुळे याची स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. किचनमध्ये जेही आपण किचन टॉयल्स ठेवतो ते वेळोवेळी आपल्याला स्वच्छ धुणं आणि चेंज करत राहणं खूप महत्त्वाचं असतं. 2-3 रुमाल असे व्यवस्थित ठेवायचे. हात पुसण्यासाठी वेगळा, भांडे पुसण्यासाठी वेगळा असे आपल्याला ठेवता येतील. तर अशी स्वच्छता आपण आठवड्याला 10 दिवसांनी केली तर आपलं किचन नेहमी स्वच्छ राहील आणि आपल्यालाच काम करायचा उत्साह व्यवस्थित खूप छान येईल, इकडे प्रसन्न वाटेल आणि एका पॉझिटिव्ह मनाने जर आपण स्वयंपाक केला तर आपल्यामध्ये सुद्धा ती पॉझिटिव्हिटी उतरेल. आणि भरपूर पाणी प्यायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करा. थँक्यू.